आजकाल मुलांचे खायचे नखरे इतके वाढलेत की पिझ्झा पास्ता सोडलं की दुसरं त्यांना काही खायला आवडतच नाही. मग आपली जबाबदारी वाढते. हेच पदार्थ पौष्टिक पद्धतीने कसे खाऊ घालायचे? आज आपण झटपट सोप्या पद्धतीने रेड सॉस पास्ता बनवत आहोत. रेड सॉस बनवण्यासाठी इथे मी वापरत आहे कांदा, टोमॅटो आणि लाल भोपळा. कांदा इथं उभा चिरून घ्यायचा, टोमॅटो आणि भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि सोबतच लसूण बारीक चिरून घेतला आहे. उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून आपण हा पास्ता व्यवस्थित असा गॅसच्या मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता मिळतात. त्यामध्ये आपण गव्हापासून तयार केलेला पास्ता इथं वापरत आहोत. पास्ता शिजवून घेतला की त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे तो छान मोकळा असा राहतो. त्यानंतर एका पॅनमध्ये मी घेत आहे बटर. बटर करपू नये म्हणून थोडंसं तेल त्यामध्ये घालायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण बारीक चिरलेला लसूण आणि उभा चिरलेला कांदा यामध्ये घालूयात. बटरमध्ये लसूण आणि कांदा आपण छान असा एकत्र परतून घेऊयात. कांदा परतत आला की त्यामध्ये मग टोमॅटो आणि चिरलेला भोपळा घालूयात. एकत्र आपण हे हलवून घेऊयात. यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी पावडर आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालून एकत्र हे हलवून घेऊयात. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर भोपळा शिजण्यासाठी अगदी 2 चमचे पाणी मी यामध्ये घातलं आहे. एकत्र आपण हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक 5 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात. एक 5 मिनिटानंतर मी चेक करत आहे. पुन्हा एकदा आपण हे हलवून घेऊयात आणि यामधला भोपळा शिजलाय का ते आपण चेक करूयात. भोपळा जर शिजला की त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हे घेऊन ह्याची आपण प्युरी बनवून घ्यायची आहे. प्युरी बनवताना ह्यामध्ये वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. तर मस्त असा रेड सॉस आपला इथं तयार आहे. त्यानंतर इथं पॅनमध्ये मी घेत आहे बटर. आवडीनुसार तुम्ही इथं वेजीस वापरू शकता. इथे मी कॅप्सिकम आणि कांदा वापरत आहे. एकत्र आपण बटरमध्ये सॉट करून घेऊयात आणि यामध्ये बनवलेला रेड सॉस आपण घालूयात. एकत्र मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी पास्ता स्पाइसेस मिक्स घालत आहे. तुमच्याकडे जो ऑरेगॅनो चिली फ्लेक्स वेगळं असेल ते देखील तुम्ही इथं यूज करू शकता. त्याचसोबत क्रीम मी इथं वापरली आहे. दुधावरची साय असेल ती देखील तुम्ही इथं यूज करू शकता. एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये शिजवलेला पास्ता घालूयात आणि तो या सॉसमध्ये एकत्र असा छान मिक्स करून घेऊयात. अगदी अलगद हाताने इथं हा सॉसमध्ये पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे. सॉसमध्ये वापरलेला भोपळा खाताना त्याची चव बिलकुल अशी जाणवत नाही. हा रेड सॉस पास्ता टेस्टला अगदी मस्त असा लागतो. वरून मी थोडंसं बेसिल घातलं आहे आणि इथं हा पास्ता छान असा मिक्स करून घेतला आहे. तर अशा पद्धतीने रेड सॉस पास्ता तुम्ही घरी नक्की बनवून पहा. याची टेस्ट तुम्हाला खरंच आवडेल. गार्निशिंगसाठी वरून थोडंसं चीज मी यावर किसून घातलं आहे. चाटून पुसून खाल असा हा पौष्टिक रेड सॉस पास्ता दिसायला सुंदर आणि चवीला एक नंबर असा होतो. तर मग नक्की ट्राय करून पहा.